अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलेलं व्रत हे प्राचीन काळापासून लोकमानसात अत्यंत पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की या व्रताचे नियमितपणे पालन केल्याने इच्छापूर्ती होते, मनोकामना पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्यही वाढतं. पण अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करावं, त्याचे नियम काय आहेत, त्याचं फळ काय मिळतं आणि हे व्रत कोणी करावं, चला या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. यंदा शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीने या वर्षाच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पाकडे आपण यश, समृद्धी, कीर्ती आणि बरंच काही मागितलं असेल. यालाच जोड द्यावी ती अनंताच्या धाग्याची. अनंत चतुर्दशीला भगवान श्रीहरी विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते आणि पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो. आधी सांगितल्याप्रमाणे यंदा 6 सप्टेंबर रोजी शनिवारी अनंत चतुर्दशी आहे. भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला अनंत चतुर्दशीचं व्रत केलं जातं. इतर व्रतांप्रमाणेच हे व्रत सर्व मंडळी करत नाहीत, कारण हा एक वसा आहे. तो आचरणात आणणं काहीसं कठीण आहे, म्हणून काही कुटुंबापुरते हे व्रत मर्यादित राहिले आहे. हे व्रत कोणी करावे याचे देखील संकेत आहेत. धर्मबोध या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी अनंत चतुर्दशी व्रताची सविस्तर माहिती दिली आहे. अनंताचे व्रत हे पुरुषांनी करायचे काम्य व्रत आहे. हे व्रत सलग 14 वर्ष करावे लागते. गेलेले वैभव परत मिळावे म्हणून हे व्रत करण्याची प्रथा आहे. एखाद्या वडीलधाऱ्या अधिकारी व्यक्तीने हे व्रत सांगितल्यास अथवा अनंताचा दोरा अचानक सापडल्यास हे व्रत केलं जातं. तसेच ज्यांना हे व्रत करण्याची इच्छा आहे ते देखील हे व्रत करू शकतात. मात्र एकदा हे व्रत करण्यास प्रारंभ केला की ते कुळामध्ये अखंडितपणे केले जाते. 14 वर्षानंतर उद्यापन करून न थांबता पुन्हा ते चालूच ठेवले जाते. असं म्हणतात की जेव्हा पांडवांनी युद्धात सर्व काही गमावलं होतं, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचं व्रत करण्यास सांगितलं. तसेच भगवान श्रीहरी विष्णूंचे हे रूप, ज्याला आदी नाही आणि अंत नाही, अशा स्वरूपाची पूजा केल्यानं सर्व दुःख आणि वेदनाही दूर होतात असं सांगितलं जातं. परंतु अनंत चतुर्दशीचं व्रत तसं पाहता थोडं अवघड आहे. परंतु ज्यांना हे व्रत 14 वर्ष करणं शक्य नाही, त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे. या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे असं सांगितलं जातं. हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो, ज्यात 14 गाठी असतात. हा धागा पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो. 14 गाठींचा धागा हा बाजारात उपलब्ध होतो, परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला 14 गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करून तो धागा श्रीहरी विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा. शिवाय या 14 गाठी भगवान श्रीहरी विष्णूंच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. हे सूत्र परिधान केल्यानं किमान 14 दिवस मांसाहार, मद्य तसेच शरीर संबंध टाळावेत असेही शास्त्र आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण सुचवलं असावं असंही सांगितलं जातं. आता ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावलंय, जर त्यांनी हे सूत्र बांधलं तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते. हे सूत्र प्रत्येक दुःख दूर करते आणि जीवनात आनंद घेऊन येते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवावा आणि श्रीहरी विष्णू यांच्या सहस्त्रनामाचे स्तोत्र पठण करावे. यामुळे आत्मबळ वाढतं आणि व्यक्तीला संपत्ती, सुख समृद्धी सर्व काही मिळतं. एक धागा बांधल्यानं खरंच हे सर्व शक्य होऊ शकतं का, असा अनेकांना प्रश्न पडेल. परंतु हा केवळ धागा नाही, तर ही ऊर्जा आहे, स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे. जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात, तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळू शकणार नाही? नक्कीच मिळू शकेल. भगवंत आपल्या पाठीशी आहे, आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे. त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील, यासाठी हे व्रताचरण करायचं असतं. शिवाय या व्रतामध्ये अनंत म्हणजे श्रीहरी विष्णू ही प्रमुख देवता आहे. या व्रताचे विधी अतिशय काटेकोरपणे केले जातात. ते विधी पुढील प्रमाणे आहेत. अनंत चतुर्दशीला प्रातःकाळी व्रतकर्त्याने शुचिर्भूत व्हावं. नंतर उपलब्ध असेल त्याप्रमाणे तांब्याचे अथवा चांदीचे पूर्ण पात्र ठेवावे. या पूर्ण पात्रात अष्टदल काढून त्यात दर्भाच्या अंकुरांपासून केलेला 7 फण्याचा शेषनाग ठेवावा.
त्याच्यासमोर 14 गाठी बांधलेला अनंताचा दोरा ठेवावा. एक कलश घेऊन तो पाना फुलांनी सजवावा. त्या कुंभात भरलेल्या पाण्याला यमुना मानून तिची पूजा करावी. आधी शेषाची आणि कुंभातील यमुनेची यथासांग पूजा करावी आणि नंतर त्याच पूर्ण पात्रात अनंत मूर्तीचे पूजन करून ध्यान करावे. ध्यान करताना विशेष श्लोकही म्हणावेत. तर आधी सांगितल्याप्रमाणे 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. अनंत अर्थात भगवान श्री हरिविष्णूंच्या सर्वव्यापी निर्गुण निराकार शक्तीची पूजा. ही शक्ती सगुण रूपात अवतरली ती विष्णूंच्या 10 अवतारांमध्ये. तसेच पांडुरंग, बालाजी ही देखील विष्णू रूप मानली जातात. म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताची अर्थात विष्णूंची पूजा करून पांडुरंगाष्टक, विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे असेही सांगितले जाते. अनेकांना अनंत चतुर्दशी व्रताचा उपयोगही झाला असं म्हटलं जातंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत जरूर अंगीकारावं. ज्यांना नियम पाळणं शक्य नाही त्यांनी निदान 3 सांजेला व्यंकटेश स्तोत्र अवश्य म्हणावं. आता सलग 14 वर्ष हे व्रत पूर्ण झाल्यावर त्याचं उद्यापनही केले जातं. त्याचा उद्यापन विधी पुढील प्रमाणे आहे. त्रयोदशीला व्रतकर्त्याने एकभुक्त राहावं. चतुर्दशीला तीळ आणि आवळ्याचा गर लावून स्नान करून सुशीर्भूत व्हावं. त्यानंतर अनंताची पूजा करावी. त्या रात्री अश्वत्थाच्या समिधा, तीळ, यव, व्रीही, घृत यांनी व्रतदेवांसाठी हवन करावं. नंतर सर्वांनी कथा श्रवण करावी. पौर्णिमेला पुन्हा अनंताची विधिवत पूजा करावी. आचार्यांची पूजा करून त्यांना यथाशक्ती दक्षिणा द्यावी. शेवटी सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यावेत. भगवान श्री हरिविष्णूंचे स्मरण करून व्रतकर्त्यांनी पारणाचं भोजन करावं. असे हे 14 वर्ष व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन विधी करावेत असं सांगितलं जातं. तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी केलेलं हे व्रत आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास नक्कीच मदत करते आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य वाढवते अशी मान्यता असल्याचं सांगितलं जातं. तर तुम्ही सुद्धा अनंत चतुर्दशीचं व्रत करता का? आणि ते कोणत्या पद्धतीनं कसं करता याचे काही विशेष फळ तुम्हाला मिळालेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.